नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ईश्वरी गोट फार्म यूट्यूब चॅनलवर। बघा मित्रांनो, बरेच जणांच्या कमेंट येत होते की सर तुमचा फार्म कुठे आहे, तुमचा ॲड्रेस काय आहे, तुमचं नाव काय, तुमच्याकडे किती शेळ्या आहेत, तुमचं चारा नियोजन कसं आहे। तर मित्रांनो, या सर्वांची उत्तरं मी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे। बघा, माझं नाव आहे बबन मारकड आणि माझा फार्म आहे, माझा ॲड्रेस आहे आर्वी, गाव आर्वी, तालुका जिल्हा परभणी। एक आर्वी गावातून 5 मिनिटाच्या अंतरावर माझा फार्म आहे। बघा, एकदम रोड टच फार्म आहे। तुम्हाला पूर्ण फार्म दाखवणार आहे, आपल्या शेळ्या दाखवणार आहे आणि आपल्या पूर्ण फार्मचं चारा नियोजन हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे। या तर बघू मित्रांनो। बघा मित्रांनो, हा रोड आहे आणि ही इकडे आपल्या फार्मची एंट्री आहे। बघा, दोन्ही साईडनं फुलाची झाड लावलेली तर जेणेकरून तुम्ही जर कधी आपल्या फार्मवर आलात तर तुमचं स्वागत करता येईल। हे बघा, तर आपण जातो आपल्या फार्मकडे। बघा, एकदम रोड टच आहे आणि जस्ट रोडवरून खाली उतरलं की लगेच हे बघा, आपण सुक्या चाराचा इथं स्टॉक करून ठेवलेला आहे। हे बघा, सोयाबीनचा भुसा आहे हा, बघू शकता। आणि जस्ट लगेच खेटून नेपीरची लागवड केलेली आहे। बघा, तुम्हाला समोर दिसत असेल, हे बघा आपण कापत नेलेलं आहे। तुम्हाला जवळ येऊन दाखवतो। हे बघा, इकडं आपला नेपीर आहे, बघू शकता। परत तसंच इकडं आपला सुबाबळीचा प्लॉट आहे। बघा, आता याची सध्या थोडी वाढ झालेली नाही, जेव्हा वाढ होईल तेव्हा तुम्हाला दाखवू। हा बघा, हे बघू शकता, सुबाबळीचा प्लॉट आहे। हे बघा, इकडून मित्रांनो आपण मक्का लावलेली आहे। बघा, शेळ्यासाठी मक्का एक नंबर राहते। तर ही बघा, इकडं मक्का, ही बघा बघू शकता। परत त्याच्या मक्काच्या बाजूला पण आपला नेपीर लावलेली आहे, हे बघू शकता। इथं आपलं शेळ्यासाठी पाण्याची सुविधा केलेली आहे। लगेच इकडे आलं की मित्रांनो, ही बघा, इथं आपली म्हैस आणि हे इकडे गोरं। मित्रांनो, याची पण क्वालिटी तुम्ही बघू शकता। जनावर एक पण तुम्हाला खराब दिसणार नाही आपल्या फार्मवर। आणि यांची खायची सुविधा बघा कशी केलेली आहे आपण। हे ड्रम केलेले इथं आणि याच्यामध्ये कुट्टी टाकलेली आहे, हे बघू शकता। हे आता समोर थोडं आलं की बघा, इकडं आपल्या फार्मचा बॉडीगार्ड म्हणता येईल कुत्रं आहे। बघा, आपलं तात्या, चल तात्या यो, हे बघू शकता। दिवसभर बांधलेलं असते, रात्री आपण याला सोडतो। समोर आलं की बघा मित्रांनो, एकदम साध्या पद्धतीने आपण शेड केलेलं आहे। एक 10,000मध्ये आपण आपल्या 25 शेळ्याचं नियोजन केलेलं आहे। तुम्हाला दाखवणार आहे आपलं शेड। बघा, आता इथं आलं की लगेच मित्रांनो, हे आपली इथं कुट्टी मशीन आहे। बघा, तुम्ही जर शेळी पालन करत असाल तर कुट्टी मशीन असणं खूप गरजेचं आहे। बघा, ही आपली इथं कुट्टी मशीन आणि हे बघा, आपलं एकदम साध्या पद्धतीचं शेड आहे। बघा, याच्यामध्ये आपण काय करतो, दिवसा इकडं पिल्ले ठेवत असतो। आता पिल्ल्याचं नियोजन बघा कसं केलेलं आहे। हे बघा, इथं याला मक्का बांधलेली आहे आणि पूर्ण त्यांनी खाल्लेली आहे। बघा, आता कसं आहे माहिती आहे का, हे लहान पिल्ले इथं तर याला मक्याची कुट्टी केलेली खात नाहीत, तर असं याला बांधावं लागते। तिकडं जर तुम्हाला दिसत असतील ती पिल्ले समोर, तर बघा, त्याला आपण PVC पाईपाची छोटीशी दावण केलेली आहे। ती कायसाठी केलेली मित्रांनो, तर त्याच्यात आपण त्याला जे खुराक आहे ते खुराक टाकत असतो। हे बघा, पिल्लाची क्वालिटी कशी आहे बघू शकता। एक टॉप क्वालिटीची पिल्ले आहेत मित्रांनो आणि यांचं सर्व नियोजन आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे। आता ही तुम्हाला शेड जे दिसतंय मित्रांनो, तर फक्त मी 8 ते 10 हजार रुपयाला खर्च केलेला आहे, काहीच नाही। बांबूचं शेड आहे। तुम्हाला सांगतो, लांबी येईन याची 25 आणि रुंदीला आहे 15 फूट। बघा, हे बघू शकता। तर याच्यात आपल्या लहान मोठे 25 संख्या आहे, तर एक आरामात बसतात। आता तुम्हाला शेळ्या दाखवतो। बघा, हे इकडे गहू केलेलं आहे मित्रांनो। गव्हाचं पण जेव्हा आपण काढतो तेव्हा गव्हाचं सुद्धा भुसा आपण स्टॉक करून ठेवत असतो, मिक्स करून त्यांना देत असतो। हे इकडे बघा मित्रांनो, ज्वारी केलेली आहे। बघा, आता हे ज्वारीचं तुम्ही म्हणत असाल कसं, तर हे ज्वारीचा कडबा आपण करण्यासाठी पुढच्या वर्षी पावसाळ्याचं नियोजन केलेलं आहे। हे बघा, एक पूर्ण 1.5 एकरमध्ये आपण ज्वारी केलेली आहे, म्हणजे आपणाला पुढे चालून पावसाळ्यात थोडी पण अडचण येणार नाही। आता शेळ्या दाखवतो या। हे बघा, पूर्णपणे ज्वारी केलेली आहे, 1.5 एकरामध्ये केलेली मित्रांनो, आपल्याला जेणेकरून पावसाळ्यात थोडा पण सोख्या चाऱ्याचा प्रॉब्लेम होणार नाही। आता इकडे बघा, ह्या आपल्या शेळ्या आहेत जस्ट खेटूनच। आता बघा,
ह्या बघू शकता मित्रांनो, आपल्या शेळ्या येतात बघा, काय मस्त आराम करायला येतात आणि काही चारा खायला येतात. याचं चारा नियोजन तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघा आपण त्यांना समोर काय टाकलेलं आहे हे बघा, नेपियरची आणि मक्याची कुट्टी करून टाकलेली आहे. हे बघू शकता, दोन्ही मिक्स आहे, मस्त आवडीने खातात. आणि आपल्या शेळ्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता, टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहेत मित्रांनो आणि पूर्णपणे बंदिस्त आहेत. हे बघा आपल्या फार्मल ब्रीडर आहे, गावरान आहे, बघू शकता. पूर्ण शेळ्या दाखवतो. हे बघा, शेळ्या दुधाला पण मित्रांनो एक नंबर येतात. बघा बघू शकता. तर मित्रांनो, मी माझ्या फार्मचं असं नियोजन केलेलं आहे. जर तुम्हाला कधी बघायला यायचं असेल तर येऊ शकता. बरेच जणांच्या कमेंट होत्या की सर तुमचा फार्म कुठे आहे, पत्ता सांगा, ॲड्रेस सांगा, तुमचं नाव काय सांगा. तर या व्हिडिओमध्ये मी पूर्ण कवर केलेलं आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला, आपला फार्म कसा वाटला, आपल्या चाऱ्याचं नियोजन कसं वाटलं, कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जय जवान जय किसान.